Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आपल्यातल्या गुन्हेगारीचा मुद्दा सातत्याने पुढे येतोय. होय. सुद्धा अनेकदा पोलीस आयुक्तांना वाटतं की गुन्हेगारी कमी करा, परंतु आता आम्ही पाहतो की अनेक गुन्हेगार असतील किंवा गुन्हेगारची नातेवाईक असतील त्यांना राजकीय पक्षांकडून तिकीट देण्यात आले. अशाने ही गुन्हेगारी संपणार की वाढणार आहे का? एक मिनिट, तू समजा गुन्हेगार तू नाहीये, परंतु समजा आता प्रश्न विचार, तू काहीतरी मोठा गुन्हा केला, तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे? तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझ्या मुलांचा, माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे? असं नाहीये. तुम्ही जर कुणीतरी एखादा मर्डर केला म्हणजे अख्खं खानदान त्याला जबाबदार आहे असं समजण्याचं कारण नाही. काही विकृती असते, काही चुकीच्या गोष्टी असतात. आणि तुम्ही एक बघा पत्रकार मित्रांनो, आता जे कुणी याद्या आहेत त्याच्यामध्ये इतरांच्या याद्यामध्ये देखील नावं कशी आहे? त्याच्यामध्ये आता माझ्याबरोबर सीताराम नंगावणे, भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरा यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो, किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंखे त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मग मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी दिलेली नाही. ऐका मी सांगतो ना, त्याच्याबद्दल सांगतो ना. अरे मी तेच सांगतो रे बाबा की त्या संदर्भामध्ये सचिन खरातांनी आणि सीताराम गंगावणेंनी सांगितलं की आमचं चिन्ह हे त्या ठिकाणी पोचायला वेळ लागेल, आम्हाला आमचे जरी उमेदवार असले तरी कार्याचं चिन्ह द्या. हे असं अनेक निवडणुकीमध्ये RBI आठवले साहेबांच्या बरोबर आम्ही युती करायचो त्यावेळेस तसं व्हायचं. इतर पण वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळेस बरोबर घेतले जातात त्यावेळेस असं अंडरस्टँडिंग असतं.